नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत झणझणीत असं पिठलं। यासाठी मी एका कढईमध्ये 2 पळी तेल टाकलं आहे। त्यात मोहऱ्या, जिरे तडतडून घेतले आहेत। लसूण, कांदा टाकून भाजून घ्यायचं। टमाटर टाकायचं, टमाटरलाही छान भाजून घ्यायचं। मी हिरव्या मिरच्याचं करत आहे म्हणून इथे हिरव्या मिरच्या वापरल्या आहेत। तुम्ही यामध्ये लाल तिखट पण वापरू शकता। हळद टाकायची आणि 2 ग्लास पाणी टाकलं आहे। या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची। मीठ टाकायचं, कोथिंबीर टाकली आहे। छान उकळी आली की एका हाताने उलटण्याच्या उलट्या साईडने हटायचं आणि एका हाताने पीठ टाकायचं। आमच्या गावाकडे पिठलं हटण्यासाठी एक काडी असते, ती आता इथे नसल्यामुळे मी उलटण्याने हटत आहे। तुम्ही छान जेवढं हटत राहणार तेवढं ह्याच्यामध्ये गाठी होत नाहीत। आपलं पिठलं आता तयार आहे। आपल्याला घट्ट आवडत असेल तर थोडं जास्त पीठ घालायचं आणि पातळ आवडत असेल तर थोडं कमी घालायचं। आता ह्याला झाकून ठेवलं, छान शिजू द्यायचं।